त्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोनं किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेजवळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी. मंदिरात तुला हे तुम्हाला माहितीच आहे, पण त्या बाप्पाजींनी ज्या प्रकारे आव्हान केले मला वाटतं तो काहीतरी चलाखी नक्कीच करणार. त्या बाप्पाजीचं आव्हान मी मुद्दामच स्वीकारलंय, कारण तसं केलं नसतं ना तर तो गावात माजला असता. काशी माझ्या बरोबर बसणं जरा धोक्याचं आहे, कारण आई फिराई तिला प्रसन्न आहे. तुम्ही माझ्या समोर तुलेसाठी या भाविणीच्या मुलीला उभं करता. तुम्हाला काही तुला प्रकरणाचं गांभीर्य आहे का नाही? मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतलेला आहे. देवी देवळी रावळी शेतात चंद्र सूर्य हो विसरात ही तिच्याच हातात हे संबळ वाजवा ढोलताश वाजवा हे संबळ वाजवा ढोलताश वाजवा आई फिराईच्या नावानं आई फिराईच्या नावानं आई फिराईच्या नावानं. गुरु हे काय चाललंय? म्हणजे
काशीपेक्षा मोठा तर नाही ना? नाही नाही, शक्य नाही भाऊ. सत्य काय ते फक्त मला माहित आहे. यात सुद्धा बाप्पाजींची काहीतरी लबाडी असणार. फिराईच्या नावानं, बाई फिराईच्या नावानं, बाई फिराईच्या नावानं. फिराईच्या नावानं, आई फिराईच्या नावानं. आई फिराईच्या नावानं, आई फिराईच्या नावानं, आई फिराईच्या नावानं. यंत्रानं दगा दिलेला दिसतोय. आता खरा कसोटीचा क्षण आहे. कशी तिकडे समोर बघ, तिकडे नाही, ते डावीकडे. अशी वेळ येणार आहे आम्हाला ठाऊकच होतं. आलं लक्षात? आता आई भिराईला माझं पारडं वर जाण्यासाठी प्रार्थना कर, साकडं घाल.
माझं परडं वर गेलं नाही तर धर्मावर जाईल. लक्षात ठेव, एक तर माझं पारड नाहीतर धर्मावर. म्हणजे माझं काही करत नाही. धर्मा जर मेला मोहिते कुटुंबावर आघात होईल, ते कुटुंब उद्ध्वस्त होईल. लक्षात घे, कुटुंबाला सावरणारी भाग्यलक्ष्मी व्हायचं का उद्ध्वस्त करणारी सून व्हायचं. तुझं तूच ठरव. लवकर. एकीकडं हिची ही अवस्था आणि दुसरीकडं काशी, जिची बाप्पाजी सोबत तुला चालली. तिकडं काय झालं असेल कुणास ठाऊक. आई फिराई, मला मदत कर. माझा जीव गेला तरीही चालेल, पण धर्मा भाऊजींना काही होता कामा नये. तू बाप्पाजीला या तुळे जिंकू दे. त्यांचं पारडं वर जाऊ दे. माझ्या हाकेला या क्षणी धाव आई. माझी मदत कर. माझी मदत कराई. माझी मदत करायला. माझी मदत करायला.
पाहिलंस बापाजींकडे किती पॉवर आहे. अरे पॉवर बिवर काय नाही, त्यांना बिराई आई प्रसन्न आहे. आई बिराई, तू माझी प्रार्थना ऐकलीस. या दोघांपैकी कोणी जरी हरलं असतं ना तरी आपल्या फायद्याचंच असतं. हो, पण तो बाप्पाजी जिंकलाय म्हणजे आता आपल्या डोक्यावर चढून बसेल. त्या बाप्पाजीला जमिनीवर कसं आपटायचं याचा विचार आपण नंतर करू. पण त्या काशीचा तर काटा काढला आणि आपल्याला वाटत होतं तशी कुठली दैवी शक्ती तिच्याकडे नाहीये. तशी कुठली शक्ती असती ना तर हीच जिंकली असती. आई फिराईच्या नावानं लोक या जगामध्ये 3 हट्ट फार महत्वाचे मानले गेलेले आहेत. राजहट्ट, स्त्री हट्ट आणि बालहट्ट. राजहट्टापायी आजवर अनेक राज्य लयाला गेली. पण आजचा हा खेळ स्त्री हट्टापूर्वी आपल्याला करावा लागतोय. आम्ही कामिनीबाईंना खूप समजावलं, पण त्याने आमचं ऐकलं नाही. आम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. आई बिराईनं आमच्या पारड्यात दान टाकलेलं आहे. तेव्हा कामिनीबाईंनी त्यांच्या सुनेला जलसमाधीसाठी तयार करावं. मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की माझी सून सरिता आज तुलेला येऊ शकली नाही. पण माझी पूर्ण खात्री आहे की ती आज जर का बाप्पाजी बरोबर तुलेत बसली असती तर तीच जिंकली असती. कारण ती खरोखर भाग्यलक्ष्मी आहे. ती आजारी असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये, पण जेव्हा ती बरी होऊन येईल तेव्हा या बाप्पाजींना मी पुन्हा आव्हान देणार आहे. ते होणार नाही. तुलाही एकदाच होते आणि ती आता झालेली आहे. तुम्हा राजकारणी लोकांसारखं सारखं खेळ खेळत बसायला आम्हाला वेळ नाही. आई बिराई आमच्यावर प्रसन्न आहे, सगळ्या गावानं पाहिलंय. तेव्हा आता शास्त्रात लिहिल्याप्रमाणे काशीच्या जलसमाधीची तयारी करा.
वाटतं जे काही झालं ते भिराईच्या इच्छेने झालंय. काशी भाविणीची मुलगी, ती भाविण होण्याऐवजी आमची सून झाली हे भिराईला मान्य नसावं. आणि म्हणूनच तुला करण्याची बुद्धी मला भिराईने दिली. आम्हाला आमचा पराभव मान्य आहे. दिवसांनी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी काशी काळ्या डोहामध्ये जलसमाधी घेईल. कधी बोलके झाड साधे सुधी फुलान वाचुनी होत जाती मुके कामणी ताईंच्या वेडेपणामुळे काशी मरणार वय. तिने सरिताच्या जागी काशीला बसवायलाच नको होतं. हे योग्य नाही भाऊ. यात सुद्धा काहीतरी लबाडी दिसते. यातही नियतीची काहीतरी वेगळीच इच्छा दिसते. हो भाऊ, भिराईची काही वेगळीच इच्छा दिसते. तिने बाप विरुद्ध मुलगी असा संघर्ष निर्माण केलाय.